सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 38 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सईन आता कान्हाच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती पळून गेली. आणि कान्हा म्हणाला, खरंच ही मुलगी खूप आगाऊ आहे. आता तिच्या या आगाऊपणाचं उत्तर तर तिला दिलं पाहिजे, तेही अगदी जशास तसं. असं म्हणून तोही हसला आणि तयार व्हायला लागला आणि म्हणाला, पण ही आली होती कशाला? ते तर तिनं सांगितलंच नाही. आणि आली असेल काहीतरी डाऊट विचारायला आणि भलतं दुसरंच काहीतरी करून गेली. आणि मग त्यानं तिला फोन केला आणि म्हणाला, सई अगं तू कशाला आली होतीस? सई आता नुकतीच गेटच्या बाहेर आली होती आणि म्हणाली, मला थोडेसे डाऊट होते, ते क्लिअर करायचे होते. कान्हा म्हणाला, मग ये ना, करतो तुझे डाऊट क्लिअर. आणि सई लाजून म्हणाली, नाही बाबा, आता नाही येणार, मला लाज वाटते. आणि कान्हा हसून म्हणाला, पण कधी ना कधी ही सगळी लाज लज्जा गुंडाळून तुला माझ्याकडे यावंच लागेल. मग तेव्हा काय करशील? अशीच दूर दूर पळशील का? आणि सई म्हणाली, तेव्हा का दूर पळेल? तेव्हा आपलं लग्न झालेलं असेल, पण अजून आपलं लग्न नाही, काही बोलणी नाही दोन्ही घरांमध्ये. कान्हा, तुला मी पसंत आहे, मला तू पसंत आहेस, काकूंना सुद्धा पसंत आहे का रे मी? आणि कान्हा तिची फिरकी घेत म्हणाला, तू ना? नाही अगं, आईला ना तू अजिबात पसंत नाही. आणि सई म्हणाली, का? का नाही पसंत? माझ्यात काय कमी आहे? कान्हा म्हणाला, हेच तुझ्यात कमी आहे की तुला मेंदू नाही. तू स्वतःच का अशी स्वतःला अतिशहाण्यासारखी समजतेस काय माहीत? आणि म्हणे, माझ्यात काय कमी आहे? चांगल्या सुनेचा एकही गुण तुझ्यामध्ये तिला दिसत नाही. सई आता चालता चालता लगेच जाग्यावर थांबली. तिने हात करून थांबवलेली रिक्षासुद्धा तिनं हातानं हलवून पुढे पाठवली आणि पाठीमागे वळाली आणि म्हणाली, का काय झालं? माझ्यात चांगल्या सुनेचा एकही गुण नाही का? आणि काय असतात रे चांगल्या सुनेचे गुण, ते तरी सांग. आणि कान्हा म्हणाला, आता इथे तू असती तर सांगितलं असतं आणि शिकवलं पण असतं, पण तू तर गेली पळून. सई आता पुन्हा फिरून चालत चालत आली, दरवाजात आली आणि फोन बंद करून म्हणाली, घे, आले मी तुझ्यासमोर, आता सांग, चांगल्या सुनेचे गुण काय असतात? कान्हानं सुद्धा आता फोन ठेवला आणि म्हणाला, लवकर उठणं, घराची स्वच्छता करणं, स्वयंपाक करणं, सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवणं, घरातल्या प्रत्येकाला काय हवं नको बघणं, हे असतात चांगल्या सुनेचे गुण. सई आता घरात आली आणि तिने पटपट तिला दिसतंय तेवढं काम करून टाकलं आणि म्हणाले, घे, केलं ना मी सगळं, आणि आता तरी माझ्यात गुण आहेत की नाही चांगल्या सुनेचे? आणखीन काय राहिलं असेल तर सांग. आणि कान्हा म्हणाला, आता हे तर झाले चांगल्या सुनेचे गुण, पण आता चांगल्या बायकोचे काय गुण असतात हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे सई. आणि त्यातला पहिला चांगल्या सुनेचा आणि बायकोचा गुण म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की तिच्या सुनेनं तिच्या मुलाला सुखात ठेवावं, त्याला जे काही हवं ते तो मागेल तेव्हा द्यावं. असं म्हणून आता तो तिच्याजवळ जायला लागला आणि तिला कळलं की तो बदमाशी करणार आणि ती पळून चालली. इतक्यात त्यानं हात पकडला आणि झटकन जवळ ओढून घेतली. दोन्ही हातांच्या मिठीत पकडून म्हणाला, आता नाही, आता मी तुला सोडणार नाही. तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर तर मला दिलंच पाहिजे. आणि सई म्हणाली, कान्हा गप्प बस, मला माहिती आहे तू असं काहीच करणार नाही आत्ताच, मग उगीच मला त्रास देऊ नकोस. आणि कान्हा म्हणाला, कोण म्हणालं मी काहीच करणार नाही? मी खूप काही करू शकतो, बघायचं का? असं म्हणून आता कान्हानं तिच्या गालावर ओठ टेकवले आणि मग हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवून तिच्या दोन्ही हातांनी बोटात बोटं घातली आणि घट्ट दाबली आणि त्या दोघांचा लिपलॉक किस सुरू झाला. तसं सईनं लाजून डोळे मिटून घेतले आणि मनाने पूर्णपणे एकरूप होऊन ती त्याला किस करत होती. तिच्या छातीची धडधड आता थांबली होती आणि कसलाही आवाज न करता दोघं एकमेकांमध्ये गुंतून गेले होते. आता हातातले हात सोडले, तेच हात एकमेकांभोवती आले. दोघेही एकमेकांना मिठी मारून किस करत होते
इतक्यात गेटमधून गाडी येण्याचा आवाज झाला. सईनं ते ऐकलं आणि ती घाबरून त्याच्यापासून बाजूला झाली. त्याच्याकडे लाजून बघत होती आणि आता पुन्हा तिचे श्वास खालीवर होत होता. अंगातून उष्ण लाटा निघायला सुरुवात झाली होती आणि कान्हानं आता पुन्हा तिला जवळ ओढली आणि पुन्हा बेभान होऊन किस करायला लागला. आणि सईनं त्याला थांबवण्यासाठी दूर ढकलला आणि बेचैन होऊन म्हणाली, कान्हा, मला लग्न करायचंय. तू ठेवशील तिथे मी राहायला तयार आहे. नको मला बंगला, नको गाडी, मला फक्त तू पाहिजे. प्लीज लवकरात लवकर माझ्या आईशी बोलणी करायला ये. मला तुझ्या मोठ्या बंगल्यात गृहप्रवेश नाही करायचा, तर तुझी सहचारिणी, तुझी लाईफ पार्टनर म्हणून तुझ्या आयुष्यात प्रवेश करायचा आहे. आणि जेव्हा बोलणी होतील त्यानंतरच आता मी तुला भेटायला येणार, नाहीतर भेटणार नाही, कारण मी स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही, असं म्हणून ती लाजून पळून निघाली. इतक्यात समोरून येणाऱ्या निरंजनला तिनं बघितलंच नाही आणि ती धाडकन त्याला जाऊन धडकली. निरंजनचा चष्मा खाली पडला आणि तुटलासुद्धा. आणि तो म्हणाला, अगं हो हो सई, काय सुरू आहे तुझं आणि इतकी पळतेस कशाला? सईनं आता जीभ चावली आणि म्हणाली, सॉरी साहेब, तुमचा चष्मा तुटला ना, खूप खूप सॉरी. निरंजन म्हणाला, तो चष्मा जाऊ दे, आधी मला सांग, तुला काय लागलं नाही ना? सई म्हणाली, नाही, आणि पुन्हा पाठीमागे बघत होती कान्हाकडे. कान्हा मात्र बाहेर आला नव्हता. आणि निरंजन म्हणाला, काय मागे काय बघतेस? तुझ्या पाठीमागे वाघ लागलाय का, जे इतकी पळतेस? आणि सई म्हणाली, काही नाही, आणि पुन्हा निघून गेली पळतच. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की ती का पळून जात आहे. निरंजनने ते ओळखलं आणि बंगल्यामध्ये गेल्यानंतर वंदनानं त्याला पाणी दिलं आणि निरंजन वंदनाला म्हणाला, वंदना, मला वाटतं की तू सई आणि कान्हाच्या लग्नाचा विचार करावा. वंदना म्हणाली, तुमचं बरोबर आहे साहेब, दोघेही एकमेकांना पसंत करतात, पण कान्हाचं वेगळं स्वप्न आहे. त्याला आधी स्वतःच्या पायावर सेटल व्हायचं आहे. निरंजन म्हणाला, आता आणखीन काय सेटल होणार? श्रीच्या ऑफिसमध्ये काम करतोय, चांगला जॉब आहे, हुशार आहे आणि तो सेटल झाला आहे म्हणून समज. इतक्यात श्रीसुद्धा आला आणि निरंजनला म्हणाला, अगदी बरोबर बोललास, नेक काम में देरी कैसी. मला वाटतं वंदना, तू आता पटकन विचार कर आणि सईच्या आईला भेटून घे. का मी भेटू कान्हाच्या वतीनं? आणि वंदना म्हणाली, नको साहेब, मी बोलेन ना. मग आता श्री आणि निरंजन बिझनेसच्या महत्त्वपूर्ण गप्पा मारत होते आणि कृष्णा उगीचच तिथे येऊन ऐकत होता आणि त्या गप्पांमध्ये इंटरेस्ट दाखवत होता. पण आता श्री त्याच्याकडे बघतच नव्हता. कृष्णा मात्र सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानं आता सगळ्यात पहिला प्रयत्न केला, ते म्हणजे 7 स्टार हॉटेल स्वतःच्या नावावर करून घेण्याचा. त्यानं वकिलाकडून पेपरसुद्धा करून घेतले आणि त्या पेपरवर फसवून श्रीच्या सह्या घ्यायच्या होत्या. पण ते काम इतकं सोपं नव्हतं. मुळात श्रीला फसवून सह्या घेणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कान्हा त्याच्या आसपास होता. श्रीला कितीही गडबड झालेली असली तरी पेपर वाचल्याशिवाय सही करू देत नव्हता कान्हा त्याला. आणि श्रीचा हा गुण कानामध्ये सुद्धा उतरला होता. कितीही घाई झाली तरी पेपर वाचल्याशिवाय सही करायची नाही. आणि लोकांना तर त्या दोघांना काम करताना बघितलं की उगीचच वाटायचं एकमेकांच्या संगतीचा हा परिणाम आहे. पण कानामध्ये श्रीचं रक्त होतं, तो त्याचाच अंश होता आणि शेवटी रक्त रक्तावरच जातं हे मात्र कोणाला माहीत नव्हतं. मग आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कृष्ण आला आणि अकाउंटंट जो होता श्रीचा, तो मोठी फाईल घेऊन श्रीकडे निघाला बिलावर सह्या घेण्यासाठी. आणि कृष्णा त्याला म्हणाला, तुम्ही राहू द्या, मी सह्या घेतो, मीही काहीतरी काम करतो ना ऑफिसमध्ये येतोय तर. आणि हे ऐकून अकाउंटंट म्हणाला, नको, सरांना नाही आवडणार. तरीही कृष्णा म्हणाला, मी सांगतो त्यांना, ते तुम्हाला काहीही म्हणणार नाहीत, मला खरंच काम शिकायचं आहे. मग अकाउंटंट म्हणाला, ठीक आहे. आणि कृष्णानं त्याच्याकडून फाईल घेतली आणि ते हॉटेलचं कागद त्यानं त्या फाईलमध्ये लावले. आणि कृष्णामधला हा बदल ऑफिसमधल्या लोकांना नवीनच होता आणि ते पचवायला थोडं जड जात होतं, कारण पहिल्या दिवशीचा कृष्णा आणि आत्ताचा कृष्णा यात जमीन आसमानाचा फरक होता. आणि आता तो श्रीच्या केबिनमध्ये गेला आणि तसाच न विचारता गेला. पण श्री आता त्याला काही बोललाच नाही
आणि तो म्हणाला, डॅड, अकाउंटंटला काम आहे आणि मलाही काहीतरी काम शिकायचं होतं ऑफिसचं, म्हणून तुमच्याकडे सह्या घ्यायला आलो आहे. यावर तुमच्या सह्या आहेत. श्रीला आता बरं वाटलं तो काम शिकतोय म्हणून, आणि श्री त्याला म्हणाला, ओके, ती फाईल इथे ठेव. आधी फाईल कान्हा चेक करणार आणि मग मी त्यावर सही करेन. आणि कृष्णा म्हणाला, का डॅड, ही फाईल ओके आहे? मी स्वतः पाहिली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मग सह्या करा ना. आणि आता कृष्णा म्हणाला की ही फाईल मी पाहिली आहे म्हणून, तर श्रीनं त्याच्याकडे आणखीन जरा रोखून बघितलं आणि म्हणाला, मग तर आता कान्हा आधी फाईल चेक करणारच आणि मग मी सह्या करणार. अँड दॅट्स फायनल. हा या ऑफिसचा रूल आहे. आणि कृष्णाचा आता नाईलाज झाला आणि त्यानं आता ती फाईल घेतली, हळूच त्यातले पेपर काढून घेतले आणि म्हणाला, मी स्वतः आता कान्हाकडून ही फाईल चेक करून आणतो, कारण कान्हा कधी इकडे येणार काय माहीत आणि तुम्हाला उशीर होईल. आणि तो कान्हाकडे गेला आणि त्याला म्हणाला, आणि त्याला असं काम करताना बघून श्रीला थोडं आश्चर्य वाटत होतं, थोडं बरंसुद्धा वाटत होतं. कुठेतरी त्या नवरा बायकोचा खर्च मागितल्यापासून कृष्णा रुळावर येतोय असं वाटलं श्रीला. मग कृष्णा कान्हाकडे गेला आणि म्हणाला, एवढी फाईल चेक कर, डॅडना अर्जंट सह्या करायच्यात. कंपनीचे अकाउंटंट आहेत ना, त्यांनी दिलेले आहे सहीसाठी, आणि इथेच चेक कर. कान्हा म्हणाला, ओके, आणि त्यानं फाईल चेक केली. फाईल ओके होती आणि कान्हा म्हणाला, जा घे सह्या. आणि कृष्णा, खरंच खूप छान वाटते तुला असं काम करताना बघून. असंच काम करत राहिला तर तूही खूप मोठा होशील, असं कान्हा त्याला म्हणाला. आणि कृष्णा नुसता गालात हसला आणि म्हणाला मनातच, फक्त हे 7 स्टार हॉटेल जरी आलं ना म्हणजे ताब्यात, तरीसुद्धा मी आयुष्यभर आरामात खाऊ शकतो. पण हे 7 स्टार हॉटेल म्हणजे श्रीरंग पंडितची 5% संपत्ती आहे आणि उरलेली 95% संपत्ती कुठे असेल काय माहीत. मग आता पुन्हा कृष्णानं प्रॉपर्टीचे पेपर लावले त्या फाईलमध्ये आणि सहीसाठी गेला. श्रीनं आता ती फाईल सहीसाठी घेतली, 1-2 सह्या केल्या आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर जशा तो सह्या करणार इतक्यात त्याला फोन आला ऋतूचा आणि श्रीचा हात थांबला. त्यानं आधी फोन उचलला आणि घरी पुन्हा रश्मिकानं काही कांड करून ठेवलं की काय असं त्याला वाटलं. पण तिकडून ऋतू म्हणाली, श्री, अहो गुड न्यूज आहे, मुग्धा प्रेग्नंट आहे. आणि हे ऐकलं तसं श्रीला खूप आनंद झाला. त्यानं ती सहीसाठी घेतलेली फाईल तिथंच टाकली आणि उठून बाहेर निघून गेला. आणि कृष्णा मनातच चरफडला. आत्ताच फोन यायचा होता का? जर फोन नसता आला तर नेमकी सही झाली असती. आणि श्री आता पुन्हा सही करण्यासाठी आलाच नाही. तसाच ऋतूसोबत मुग्धाकडे गेला आणि निदान आज तरी कृष्णाचा प्लॅन फसला. गुपचूप ते 7 स्टार हॉटेल स्वतःच्या नावावर करायचं होतं त्याला, आणि याबद्दल रश्मीलासुद्धा काही कल्पना नव्हती. मग ऋतू आणि श्री मुग्धाकडे गेले आणि तिची चौकशी केली. ऋतू म्हणाली, अमित, पण डॉक्टर काय म्हणाले? तिला काही त्रास होणार नाही ना? आणि अमित मुग्धाच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, आंटी, मी असताना तुम्ही काही काळजी करू नका. मुग्धाची डिलिव्हरीसुद्धा सक्सेस होणार आहे. तिला कुठे काय झालं आहे? ती एकदम फिट आहे. मुग्धासुद्धा समाधानानं हसत होती आणि आई बनण्याचं सुख तिच्या पदरात पडणार म्हणून ती अमितचे आभार मानत होती आणि त्याची पॉझिटिव्हिटी तिला जगण्याचं बळ देत होती. तो अजिबात निगेटिव्ह बोलत नव्हता. मग आज ऋतू, श्री खूप खुश होते. आणि इकडे वंदना कान्हाला म्हणाली, कान्हा, मला वाटतं आता तुझ्या आणि सईच्या लग्नाविषयी विचार केला पाहिजे. कान्हा म्हणाला, आई थोडं थांबूया ना, काय घाई आहे? वंदना म्हणाली, कान्हा, तुला घाई नाही, पण मुलीच्या आईवडिलांना घाई असते. माझं ऐक, मी बोलणी करायला जाते. कान्हा म्हणाला, पण आई. तसं श्री तिथं आला आणि म्हणाला, आता पण बिन काही नाही, आता पटकन लग्न करून टाकायचं आणि लवकरच तुझं प्रमोशन करणार आहे मी. तू माझ्या ऑफिसचा मॅनेजर असशील आणि इतकंच नाही तर सगळी जबाबदारी आता वाढवणार आहे तुझी. सगळ्याच ऑफिसमध्ये तू लक्ष घालायचं, हॉटेल मॅनेजमेंटवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आणि कान्हा म्हणाला, हरकत नाही साहेब, मी करेन. श्री म्हणाला, आणि म्हणूनच तुझा पगारही वाढतोय आणि तू लग्नही करणार आहेस. कान्हा गप्प झाला. मग एक दिवशी वंदना सईच्या आईकडे गेली. सगळी बोलणी झाली
सई आणि कानाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आणि हे ऐकून ऋतुश्रीला आनंद झाला आणि पुढाकार घेऊन श्री म्हणाला, काना, आपण हे लग्न ना खूप धूमधडाक्यात करूया. आणि हे ऐकलं तसं रश्मिका लगेच म्हणाली, काय गरज आहे नोकराचं लग्न धूमधडाक्यात करण्याची? तशी ऋतू तिला म्हणाली, तू तर आम्हाला न विचारताच घरात आलीस. मग जे विचारून लग्न करतात निदान त्यांचं तरी धूमधडाक्यात करू दे. आणि आणखीन एक गोष्ट, तो नोकर नाही, तो मुलगा आहे आमचा. आणि हे ऐकलं तसं कृष्ण आणि रश्मिका चकितच झाले. आणि श्री पुढे म्हणाला, हो, आम्हाला तो मुलासारखा आहे, कारण तो कायम आम्हाला आईवडिलांचा दर्जा देतो. आणि काना आणि वंदना म्हणाले, साहेब, आम्ही आमच्या ऐपतीला शोभेल असंच लग्न करू, इतका खर्च करण्याची गरज नाही. श्री म्हणाला, अरे पण आमचं ठरलं आहे. आमचं म्हणजे माझं आणि निरंजनचं. मी तुझ्याकडून आणि निरंजन सईकडून असे लग्नात सामील होणार आहोत, कारण तुम्ही दोघे आम्हाला खूप आवडता. तरीही काना हात जोडून म्हणाला, साहेब, तुमचं प्रेम असंच राहू द्या, ते पैशात मोजायला नको प्लीज, नाहीतर मी लग्नच करणार नाही. आणि श्रीचा नाईलाज झाला आणि तो म्हणाला, ओके ओके, जशी तुझी इच्छा. मग आता इकडे सईसुद्धा लग्नाचा मुहूर्त ठरल्यापासून खुश होती. त्या किसपासून ती कानाला लाजून भेटलीच नव्हती आणि 15 दिवसाच्या आतच तिनं मुहूर्त पकडायला भाग पाडलं. मग सगळे विधी झाले. सईच्या हातावर कानाच्या नावाची मेहंदी लागली, हातामध्ये हिरवा चुडा भरला, हळद लागली. सई खूप सुंदर दिसत होती. आणि मग लग्न एका मंदिरात घेतलं होतं. श्री, ऋतू, निरंजन, मुग्धा, अमित, नीतू, नील, अमिषा इतकेच काय, ते कानाकडून पाहुणे होते. सईकडून सुद्धा मोजकेच पाहुणे होते. आणि त्या मंदिरात सई आणि कानाच्या मध्ये अंतरपाट पकडला गेला आणि दोघांच्याही अंगावर अक्षता पडल्या आणि दोघेही लग्नबंधनात अडकले. आणि सईचा चेहरा खूप खुलला. आणि इकडे गोकुळमध्ये रश्मिकाला मात्र खूप राग आला होता आणि ती म्हणाली, म्हणजे आता ती सडकछाप सई इथे येणार का लग्न करून गृहप्रवेश करायला? शेवटी आउटहाऊसमध्येच ती आली, पण हे आउटहाऊससुद्धा तिच्या नशिबात नसणार. बघूच कशी गृहप्रवेश करते. असं म्हणून रश्मिका आउटहाऊसमध्ये गेली आणि कोणीही नसताना घराचा तिनं सत्यानाश केला. सगळी माती घेऊन घरामध्ये विस्कटली. दोघांचं आउटहाऊसमधला बेड सजवण्यासाठी फुलं ठेवली होती, ती सुद्धा चुरगाळून फेकून दिली आणि अख्खा बेड पाणी टाकून खराब केला. मग इकडे सई कानाने सगळ्यांना वाकून नमस्कार केला, सगळ्यांचे शुभ आशीर्वाद घेतले. आणि सई काना जेव्हा निरंजनला नमस्कार करायला गेले तेव्हा का कुणास ठाऊक निरंजनचे डोळे पाण्यानं भरून आले. त्यानं दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि दोघांना हृदयाशी लावलं. आणि एक अनामिक सुख त्याला मिळत होतं. आणि आता सगळेच घरी येत होते. श्री, सई कानाची नेहमीप्रमाणे खूप मस्करी करत होता आणि म्हणाला, मी म्हणालो होतं तेच खरं झालं की नाही? म्हणजे बघ, ऋतू, काना आणि सई एक व्हावीत ही श्रीची इच्छा. असं म्हणायला काय हरकत आहे? आणि सगळे हसायला लागले. आणि ऋतू वंदनाला म्हणाली, वंदना, अगं आता आपल्याला गृहप्रवेशाची तयारी केली पाहिजे. पहिल्यांदा आपण दोघी उतरू. आणि असं म्हणून घर आलं, त्या दोघी उतरल्या. आउटहाऊसमध्ये गृहप्रवेशाची तयारी करायला जाणार इतक्यात ते खराब झालेलं घर बघितलं. त्या दोघीही चकित झाल्या. खूप मोठा धक्का बसला त्यांना आणि हे सगळं कोणी केलं ते कळेना. सई, कान्हा, श्री मागे वाट बघत होते आणि ते खाली उतरून आले वाट बघून बघून. आणि श्री म्हणाला, इतका का वेळ लागतोय? आणि ऋतू म्हणाली, श्री, अहो, अवस्था बघितली का आउटहाऊसची? 2 तास तरी लागतील हे सगळं आवरायला. तोपर्यंत सई आणि कान्हा असेच ताटकळत उभा राहतील का? आणि हे सगळं कोणी केलं असेल हो? आणि श्री म्हणाला, ऋतू, हे तू विचारतेस का? अगं, डोळे झाकून सांगू शकतो मी, हे तिनंच केलं, दुष्ट आत्मा रश्मीची मुलगी. ऋतू म्हणाली, हे सगळं करून काय मिळतं काय माहीत अशा लोकांना. पण आता गृहप्रवेशाचं काय? आणि श्री म्हणाला, काय म्हणजे? सईचा गृहप्रवेश गोकुळमध्ये होईल, हे सुद्धा त्याचंच घर आहे. जा, तू तयारी कर. आणि ऋतू म्हणाली, ठीक आहे. आणि श्री म्हणाला, ऋतू, फार मनापासून गृहप्रवेशाची तयारी कर, पुन्हा अशी संधी मिळणार नाही तुला. आणि ऋतूनं आता गोकुळ बंगल्याच्या उंबऱ्यावर तांदळानं भरलेलं माप ठेवलं. सई, कान्हा, श्री, वंदनासोबत तिथे आले. रश्मिकाला ते आवडलं नाही आणि ती म्हणाली, थांबा, या घराची सून मी आहे आणि जोपर्यंत मी इथे आहे
तोपर्यंत ती गृहप्रवेश करून आत येणार नाही. आणि श्री तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, मग हो बाहेर. आत्ताच्या आत्ता इथून निघ. पण सई इथेच गृहप्रवेश करून येणार, ही माझी इच्छा आहे. श्रीची इच्छा. तशी रश्मिका चिडून निघून गेली आणि आता सई लक्ष्मीच्या पावलानं गोकुळमध्ये सून म्हणून गृहप्रवेश करणार होती. आणि ही फक्त त्या श्रीची इच्छा नव्हती, तर त्या विधात्याची इच्छा होती.